मंडळी फायनली गणपती बाप्पा आपला फिक्स झालाय. नमस्कार वालानो, मी तुमचं सगळ्यांचं लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकार व्लॉग मध्ये. आज रविवार आहे आणि आज फुल सुट्टीचा दिवस आहे. तर आपण काय आज सुट्टीचा दिवस बोललो काय पण वाया घालवीत नाही. त्याच्यामुळं बघू दे, मला बॅटरीकडे जायचं. बॅटरी बोललाय घरी आहे तर काय मला काय माहिती नाही. तर चला मी आता जातो बॅटरीकडे, तुम्हाला पण घेऊन जातो. मंडळी आता आपण निघलोय आणि आता आपण चालू हमरापूरला. आणि काय माहिती नाही बॅटरीचा तर काय एकदम आळशी माणूस येतो तो काय तायबेर झाले असेल त्याची काय नसेल, मला काय माहिती नाही नक्की कुठं जायचे ते पण नाही मला पता. मंडळी आता आपण आलोय बॅटरी संच्या घरी. दादा त्यांच्या घरचं स्ट्रक्चर म्हणजे लय बेकार आहे. इथं आलो ना का पहिले बघत मला दाखवतो मी. असं इथं आलो ना का इथं इथं पहिले आता एवढा मोठा टाला बिला असतंय. त्यांना कधी कधी आवाज द्यायला लागतो. टाला नसेल तर गोष्ट वेगळी आहे, तर टाला असला ना तर वर्षी आवाज द्यायचा. मग ती कधी येतील तो आपण जायचा. काय बोलतो तुम्हाला दाखवतो आपण. मला तर नाही, आपण नशीबवान आहे. अशी कडी खोलायची आपण आणि मग इथून असं आपण जायचं डायरेक्ट. हे बघा असं बेकार आहे डायरेक्ट काम ते. तर मंडळी आता आपण आलोय बॅटरीच्या इथं आणि बॅटरी बादशाला घेऊन बसलाय. बघा कसला मस्त गोड आहे. आणि मेन तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का, इथं बॅटरीच्या घरी ना आपलं ब्लॉग चालू आहे. म्हणजे मी आलो तेव्हा मला माहिती नव्हता की ते ब्लॉग्स बघत असतील टीव्हीवर. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी ब्लॉग्स लावले आणि त्यांची आई बघतात. इथं कालू आई दिसेल का नाही काय मला माहिती नाही, पण त्याची आई आपलं ब्लॉग्स एकदम एन्जॉय करतात. तर बॅटरी बोलतं रोजच चालू असते तुझं सगळं या धांगा बोलतं इथं बघताना बोलतं दिवसांत बोलतं त्याला कंटाळा ते एवढं बघताना त्यांच्याकडे. आपला असाच प्रेम राहू दे बस, अजून काय पाहिजे आपल्याला. आणि मंडळी आता आम्ही इथून निघलोय बॅटरीच्या घराकडून आणि आता आम्ही जाऊ तांबट शेता कुणालच्या भाचीला बघायला. म्हणजे आपली भाचीचे कुणाल नाही घरी तरी पण आम्ही चाललो कारण की तो गेलाय कॉलेजला. तर बालांनो आता आपण आलोय कुणाल संच्या घरी, पण कुणाल इथं नाही कारण की तो गेलाय कॉलेजला. तर आता आपण कशाला आलो माहिती का, भाचीला बघायला आलोय आपण. आता तिचं नाव तर नाही ठेवलं, तुम्ही मला परत नाव बिव सांगा. तर नाव बिव तर काही ठेवलं नाही. तर मस्त बॅटरी सोबत खेळत बसलाय. बघू शकता तुम्ही. बघा मस्त खेळते. काही कायला कशावर पाय दिला मला काय वाटतं नाही. मस्त मग लागलं बघा ती मस्त खेळते आता इथं. आणि इथं बॅटरी जवळ तर लहान पोरं जाम खेळतात. क्या बात कर रहे हैं? आम्ही चाललोय पेंडला. बॅटरीचं प्रिंटर घेऊन चाललोय. त्याच्या प्रिंटरमध्ये काही खराबी आले वाटतं, तर तो प्रिंटर घेऊन चाललोय पेंडला. आणि पेंडला आपली ताई पण आले, तर ताईला बाप्पा बुक करायचा आहे. तर आता चाललोय. तर मंडळी आता आपल्याला ताई भेटलेली आहे. तर ताई सोबत आहे, ताईने ऐकायला. ताई सोबत आहे जिया आणि आहे दादू आपला भाचा, ही बाची. आता आम्ही चाललो डायरेक्ट बाप्पा बघायला. मंडळी आम्ही आता ज्या कारखान्यात चाललो ना तो विक्की पारंगेचा आहे. तर आम्ही जाम लांब आलो होतो. सगळेजण सांगतो ना आत्ताच येईल आत्ताच येईल. आम्ही जवळजवळ 15 मिनिटं झालं चालता, तर अजून तर काय आला नाही. कुठल्या कोपऱ्याने मला काही समजा नाही. आता कधी येईल तर लय चालत आलो आम्ही. फायनली गाईज आपल्याला आता इथं कारखाना भेटलेला आहे. आणि किती जाम लांब चालतो काय माझी पत्ता नाही, पण लय आत यायला लागलाय. बघू शकतात आम्ही कारखान्यात पोहोचलोय. आता बघूया आपण आतमध्ये कशा मूर्ती आहेत. आता अजून तरी कन्फ्युजन आहे. आम्ही ताई साहेबांनी बघा 2 गणपती बघितलेत. एक बघितलाय टिटवाला आणि एक बघितलाय टिटवाला. त्यांचा अजून नक्की फायनल नाही झाला कुठला घ्यायचे ते मला विचारतात. आता गणपती मांडायचे या ना विचारतात मला. आता मी काय सांगू, पण या दोन्ही बाप्पा चांगले आहेत. बाप्पा देव तोच शेवटी देवच असते, त्याच्यानं काही शेवटी भेदभाव नाही. म्हणजे आपली इच्छा असते का कुठला मांडायचा कुठला काय करायचा ते बघा. आता तुम्ही सांगा मला कुठला चांगला वाटते. समोरचा आहे पाठचा आहे. बघा आता तुम्ही सांगा मला. त्यांचा फिक्स झाला मी तुम्हाला सांगतो कुठला फिक्स झाला. बॅटरी तर चहा घेऊन आलाय आमच्यासाठी. बॅटरी बघा इकडे जरासा. बॅटरी चहा देखा आपने लापरवाही का नतीजा है. मंडळी फायनली गणपती बाप्पा आपला फिक्स झालाय. हा गणपती बाप्पा घ्यायचा तुम्ही कमेंट करून सांगू शकता कसा आहे तो. कसा आहे म्हणजे एकदम भारीच आहे. बाप्पाचं काही टेन्शन नाही आणि एक नंबर आहे. आता आम्ही दादूला एक छोटा गणपती आवडलाय बाप्पा, तर त्याने तो पण घेतलाय. तो जाम खुश झाला. त्याला बाप्पा घेतलाय. तर असतं हाऊस प्रत्येकाची की छोटा बाप्पा घेतला सर्वजण खुश होतात. तर आता आम्ही इथून निघलोय आले. आता आपलं सर्व फायनल झालं. आता यांना नाश्ता करायला घेऊन जायचं आहे. तर दादू आणि बॅटरी पुढे गेलाय गाडीवर आणि ताई मी आणि जिया आता आम्ही चाललो. तर जिया आधी धावत होती. मला बाई धावू नको, परत रस्त्याला खड्डं पडलं इथं जबाबदार कोण राहणार नाही. तर आम्ही आता इथं आलोय समोसा घ्यायला, कारण की त्यांनी सांगितलं होतं ना की बोलता आमच्या इथे जसं समोसा भेटत तसं कुठंच नाही भेटत. आम्ही टेस्ट करायला आले होता कसा येतो आणि यांचं खरोखर नाव आहे आपल्या पेन मध्ये, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. तर आम्ही आता समोसा टेस्ट करायला आलो इथं. मंडळी आता आम्ही समोसा खायला घेतलेत. दादू जिया आणि ताईला अजून भेटला नाही. ताईला मी देते. आणि मंडळी मला सरप्राईज एक गोष्टी झालं की आज आमच्या ताईचा बर्थडे आहे. मला माहिती नव्हतं, खरोखर मी विसरलेलो, माझं लक्ष नव्हतं. आणि आता ताई जराशी आता रुसले. आपला ताईला कॅडबरी घेऊन द्यायला लागेल आता. आणि मंडळी इथला आपला समोसा तर एक नंबर वाटला. ते खरोखर ते जसे बोलले होते ना तसाच समोसा होता, एकदम भारी. तुम्हाला जर कोणाला अजून काय असेल तर तुम्ही भेट देऊ शकता जिंजर स्वीट स्मार्ट पेन एसिस्टंटच्या समोर.
खरंच अप्रतिम समोसा होता त्यांचा, मला तर खूप आवडलाय पर्सनली. तुम्हाला जर काय असेल तर तुम्ही पण येऊ शकता इथे. नाही मंडळी, आता आपलं इथं सर्व काम झालं आणि आता आपण इथं चाललोय घड्याळाच्या दुकानामध्ये. म्हणजे कारण की मी मागच्या पण एका ह्याच्यामध्ये बोललो होतो, त्या काकाला मी जवळजवळ किती 3 वर्ष झाले असेल घड्याळ दिलाय रिपेअरिंगला. अजून उद्या कधी होते मला समजा नाही. आता जाऊ दे, बघून भेटते का माझा घड्याळ. आणि बॅटरीला पण काहीतरी काम आहे थोडंसं, त्याचा वॉच लूज आहे, तो फिट्ट करायचा. आणि माझा जर घड्याळ जर त्यांनी जर दिला तर बघू, घेऊ घेतला तर नाही तर काय राहू दे. बरं चला मित्रांनो, जवळजवळ माझी 6वी-7वी फेरी असेल तेव्हा आपल्या दुकानात उघडा भेटला. तर बघूया फायनल ते काका दुकानात आहेत. तर काय मला माहिती नाही माझा घड्याळ भेटेल का नाही भेटेल. तर तुम्ही माणूस बघू शकता, त्यांनी आता हाय केलंय एकदम बेकार. म्हणजे आता बघू द्या आपल्याला ते देतात का नाही देतात. ते हाय तर फुल कॉन्फिडन्सनी केलाय, मला पुढचा काही समजत नाही. काही आता पण घड्याळ काढला होता पण काही घड्याळ दिला नाही. ते बोलले मला उद्या देतो. काय बोलणार तर मला तुम्हीच सांगा. ते घड्याळ काढला, मला घड्याळ दाखवला पण घड्याळ दिला नाही. उद्या देतो. आता तो उद्या कधी देवाला माहिती.